ची बातमी आहे अहिल्यानगरमधून। राज्यभर खळबळ माजवणाऱ्या जीबीएस या आजाराचा आणखीन एक संशयित रुग्ण आता अहिल्यानगरमध्ये आढळलेला आहे। जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला जीबीएस सिंड्रोमची लक्षणं दिसलेली आहेत। तिला उपचारासाठी आता पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। संशयित रुग्ण आढळल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं। ची बातमी आहे अहिल्यानगरमधून। राज्यभर खळबळ माजवणाऱ्या जीबीएस या आजाराचा आणखीन एक संशयित रुग्ण आता अहिल्यानगरमध्ये आढळलेला आहे। जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीला जीबीएस सिंड्रोमची लक्षणं दिसलेली आहेत। तिला उपचारासाठी आता पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। संशयित रुग्ण आढळल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागोराव चव्हाण यांनी खबरदारी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं।